RK24 न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल RK24 न्यूज मराठी। पिंपळनेर हद्दीमध्ये रंजेगाव तालुका बीड आणि जिल्हा बीड या ठिकाणची ही गंभीर घटना आहे। अनुसूचित जातीच्या चर्मकार समाजाच्या माझ्या भगिनी स्वर्णमाला बनसोडे यांच्यावरती 30 मेला संध्याकाळी भ्याड असा हल्ला झाला होता। या हल्ल्यामध्ये त्यांचा जीव घेण्याचा उद्देश होता आणि या हल्ल्यामध्ये काही शस्त्र वापरण्यात आले, लाट्या काट्या टांब्या वापरण्यात आल्या लोखंडी। एखाद्या महिलेला ती दलित आहे म्हणून, गरीब आहे म्हणून, केवळ आमच्या घरासमोर लघुशंका करू नको, इथं पत्त्या खेळू नको असं त्या 4-5 गावगुंड वाळू माफियांना, गुन्हेगारांना या ताईंनी विनंती केली, तर त्या आमच्या या भगिनीवर क्रूर असा हल्ला करण्यात आला। त्या थोडक्यात बचावलेल्या आहेत। त्यांनी जे काही घटनाक्रम सांगितला तो सुद्धा आम्ही रेकॉर्ड केला आहे। त्याच्यातला तो रामू नावाचा कोण आहे तो म्हणतोय मुक्का मार द्या, म्हणजे हळहळ करून मारण्याचा त्या ठिकाणी या पिंपळनेरच्या हद्दीतील ही घटना गंभीर स्वरूपाची ही असणारं लक्षात येत आहे। त्याच्यामुळे या प्रकरणाकडे महाराष्ट्राने सुद्धा गांभीर्याने बघावं की चर्मकार समाजाला मतासाठी ही व्यवस्था वापरते। म्हणून मी राज्याच्या गृहमंत्र्यांना आवाहन करतोय की या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। बीडच्या पालकमंत्री ह्या महिला आहेत आणि पालकमंत्री महिला असताना एक केजच्या आमदार सुद्धा चर्मकार समाजाच्या महिला आहेत, तरी सुद्धा या बीड जिल्ह्यामध्ये एक महिला सुरक्षित नाही। त्यांच्या मतदारसंघाचा आमदार विजय सिंह पंडित आहे। 5-6 दिवस झालं ही घटना होऊन सोशल मीडियात चॅनलवरती आलेली आहे। धक्कादायक म्हणजे आता सध्या या आमच्या ताईने गाव सोडलेलं आहे, स्वतःचं लेकरू घेतलंय, सोबत एक म्हातारी आई घेतली आणि पाहुण्याकडे भटकंती करते। ज्यावेळेस मदतीसाठी गावात पोलिसांना बोलवलं त्यावेळेस पोलिसांच्या गाडीसमोरच या नराधम गुन्हेगार आरोपीच्या नातेवाईकांनी, जवळपास 300-400 नातेवाईकांनी त्या ठिकाणी गराडा घालून पोलिसांसमोर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। त्याच्यामुळे पोलीस किती हातबल आहे, पोलिसांवरती किती दबाव आहे हे या घटनेमध्ये दिसतंय। या पोलीस स्टेशनचे PI त्या ठिकाणी नरवडे म्हणून आहेत, त्यांनी या केसेसला दाबण्याचा उघड प्रयत्न केलाय असा आमचा या ठिकाणी थेट आरोप आहे। यात एवढी मोठी घटना घडून आमच्या ताईला काहीच न विचारता अगदी मनाने 6 लाईनचा FIR बनवलाय। हे बा, ही एवढाच फिर्याद बनवली, त्याच्या टेक्निकल शब्द उडवलेत, त्याच्यामधली न्यायालयीन टेक्निकल जी बाब आहे ती उडून टाकली आणि ही केस बी फायनल कशी होईल। तिच्या शरीरावर जखमा आहेत, तिचं काही भाग असा आहे सगळ्याच शरीराचा की ती दाखवू सुद्धा शकत नाही। आजही मी त्यांचं हे पाहतोय, हे काळं निळं हे पहा, आजही 7-8 दिवसानंतर हे काळं निळं आमच्या ताईचं गेलं नाही। एवढा गंभीर हल्ला केलेला असताना एकही आरोपी अटक नाही। आरोपी मोकाट आहेत आणि आरोपी मोकाट असल्यामुळे पुन्हा आरोपी मला मारून टाकतील म्हणून लपत न्याय तर मिळालाच नाही। पोलिसांनी कोणती धावपळ केली नाही। या नरवडेचे सगळे लागे बांधे पॉलिटिकल लोकांशी कुणाच्या दबावाखाली आहे। मी SP-ना मागणी करतोय की तात्काळ या नरवडेची चौकशी करावी, यांचा असणारा VDR चेक करावा, हे आरोपीच्या संदर्भात किंवा पॉलिटिकल काही दबावाखालीत का याची चौकशी करावी आणि तात्काळ या नरवड्यांचं निलंबन करावं अशी आम्ही मागणी करतोय। एवढ्या गंभीर स्वरूपाचे आरोपी असताना 6-6 दिवस झालं ते अटक नाहीत। हे बीड जिल्ह्यामध्ये चाललंय काय? इथले SP सध्या बाहेर आहेत, पण जे काही आहेत, आताच मी DYSP व्यंकटरामन साहेबांना बोललोय, या केसेस बद्दल त्यांनी तात्काळ दखल घ्यावी, त्यांच्याकडे तपास आहे। पण या केसेस बद्दल सुद्धा त्यांना माहिती नसेल तर हे दुर्दैव आहे आणि आज आमच्या ताईला हे गाव ते गाव फिरावं लागतंय। चर्मकार समाजाचे आहोत, दलित आहोत, अनुसूचित जातीचे आहोत, आमचा कुणी वाली नाही, आमच्यासाठी लढणारं कुणी नाही, आम्ही गरीब आहोत। त्या उद्देशाने इवन आरोपींनी धमकी दिली, शब्द काय वापरलेत FIR मध्ये काही शब्द आहेत, चांबारडे, तुला
काय करायची ते कर, मी सुटून येईल, हे असे शब्द आहेत. एवढे भयंकर त्याच्यामध्ये अनेक शब्द आहेत, पण पोलिसांनी लिहिलेच नाहीत आणि त्यांच्यावरती क्रूर असा या आरोपींनी हल्ला केलाय. आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे, मुख्य संपादक 9881 85 85 40. सबस्क्राईब करा RK24 न्यूज मराठी. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर, कमेंट करा. RK24 न्यूज मराठी, तुमचा विश्वास आमचं कर्तव्य.